खालको खालको म्हणजे खालच्या खालच्याच, तिरको तिरको म्हणजे क्रॉस. मग खालको खालको 3 दोन्ही 6, तिरको तिरको 3pq -2pq बरोबर आहे. 3 मधून 2 गेला 1/6pq आलं का. एस टी ह्याला टाका मॅजिक बॉक्स. हा थांबा ना, ते लांब आहे. हा ती गाडी भेटायला लांब आहे. आता मला सांगा, तुम्हाला एस टी भेटलं. प्रमुख उद्देश तुमची माझी पहिली लाईन ऐकली होती का तुम्ही? पीएस काय दिसायला तुम्हाला? हा आहेत, बरं तुम्ही रेंज मध्ये आहात, संपर्क कक्षेच्या बाहेर गेला नाही. पीएस तुम्हाला काय दिसायलाय? त्यासाठी कोणत्या ट्रायंगल मध्ये उतरायचे तुम्हाला? पीटीएस मध्ये. पीटीएस मध्ये तुम्हाला काय लागणार होतं? एसटी लागणार होतं. एसटी काढलं का बघा, आठवलं का? आता तुम्हाला अजून काय लागणार आहे? पीटी लागणार आहे. पीटी तुम्हाला ट्रायंगलची काय दिसायला लागली आहे? ट्रायंगलचं नाव काय आहे? नाही, मोठा ट्रायंगल काय दिसायला तुम्हाला? तो कसला ट्रायंगल आहे? हा 100 प्रश्न विचारला, अपेक्षित उत्तर पाहिजे. हा मग हाईट ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगलचा फॉर्म्युला माहिती का तुम्हाला? काय सांगा? व्हेरी गुड. √3/2 इंटू साइड ऑफ द ट्रायंगल. मान्य आहे. मग हाईट कोणती आहे? पीटी. √3/2 साइड कोणती आहे? पीक्यू. पीक्यू घे ना साइड, काय हरकत आहे. मग तुमच्याकडे एस टी आलं, पीटी आलं. आता ट्रायंगल मध्ये उतरायचं कोणत्या? पीटीएस मध्ये. टी 90 डिग्रीचा आहे म्हणून कोण पळत येते? पायथागोरस. पीएस चा स्क्वेअर बरोबर पीटी चा स्क्वेअर प्लस एस टी चा स्क्वेअर. मान्य का? आता थोडस इथं आपण जाऊया. इकडे बघा, पीएस ला पीएस, पीटी हो का इथं निघाले का? पीक्यू चा स्क्वेअर. एस टी कुठे निघाले? इथं 1/6 पीक्यू चा स्क्वेअर. थोडस मोठे बाळांनो, पण अवघड नाहीये. स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल. 3 2 चा 4 पीक्यू ला पीक्यू चा 1 चा 1 6 चा 36 पीक्यू ला पीक्यू. मला सांगा, डिनॉमिनेटर सेम आहे का? काय म्हणतो आपण? खालको खालको तिरको तिरको. मग खालको खालको 36 चोक इनले गुणाकार करू आपण. 36 त्रिक 108 पीक्यू प्लस 4 इंटू पीक्यू 4 पीक्यू. हा थांबा जरा, अजून राहिलंय. आता इकडे बघा, पीएस ला पीएस चा स्क्वेअर बरोबर 108 आणि 4. हे सोपं करायचं काय? थांबा 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 थांबा, सॉरी माय मिस्टेक. सोपं करू. सर्वात मोठी संख्या कोणती लटकायली आहे? 36 काय करायचा? जलवा दाखवत आपण, म्हणजे सोपं करू. कसं काय विचारलं होतं रे मी जलवा टेक्निक? 36 गुणिले पीएस चा स्क्वेअर 36 गुणिले 3/4 पीक्यू चा स्क्वेअर प्लस 36 गुणिले 1/36 पीक्यू चा स्क्वेअर. मान्य का? थांबा थांबा, 36 पीएस चा स्क्वेअर. हा आता बघा, 4 1 4 4 9 36 9 त्रिक 27 पीक्यू. सोपं झालं का? आता हे 36 36 कटले 1 पीक्यू. आता मला सांगा, 36 ला 36 पीएस ला 36 पीएस ऍज इट इज. 27 आणि 1 किती? 28 पीक्यू चा स्क्वेअर. आलं का रे जे पाहिजे ते आपल्याला? हा नाही ना. आता दोघाला पण 4 नी भाग जाते का बघा? 4 नी. अपाऊन 4 अपाऊन 4 बघा. 4 1 4 4 9 36 पीएस चा स्क्वेअर 4 1 4 4 7 28 7 पी क्यू चा स्क्वेअर. अरे हेच पाहिजे होतं, हेच आलं. हेन्स फूड. तुम्हाला वाटलं होतं का नाही शेवटीला चुकलं म्हणून? सरांचं चुकलं असं वाटलं होतं का नाही? हा मनातल्या मनात म्हणला तुम्ही चुकाव, सरांनी सगळं मोडाव आणि सुट्टी द्यावं. हा